खानपान किंवा राहणसहान. एकतर खानपानचं कसं होतं, की मुळातच आपण 6-7 राज्यांमध्ये विखुरल्यामुळं हं, कर्नाटकामध्ये जे काही फूड कल्चर आहे ते स्वाभाविकपणे महाराष्ट्रात नाही. आता महाराष्ट्रात म्हणलं हं. कोकणी माणसाचा आहार काय आणि विदर्भातल्या लोकांचा आहार काय फरक पडतो. बरोबर. आहारात काही फार विशेष नाही, परंतु मला बसवा फिलॉसॉफीचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं खाद्यपदार्थाच्या बाबतीत, जे खूप मोठा विचार त्यांनी त्याच्यामध्ये फार एक वेगळेपण काय वाटतं. हं, बसवा फिलॉसॉफी काय म्हणते, तुमच्या ताटामध्ये सकाळी जो नाश्ता येतो, दुपारी जेवण येतं, रात्री जे काही भोजन येतं, हं. ते सगळं शिवाचा प्रसाद समजून तुम्ही ग्रहण करायचं. ही खूप मोठी गोष्ट आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. जे तुम्ही आहारामध्ये घेताय, हं, हं. भाकरी असू द्या, चपाती असू द्या, भात असू द्या, हा शिवाचा प्रसाद समजून खायचा आहे. ओके. आपल्याकडे तो दृष्टिकोन आपल्याकडे नाहीये. हं, हं. फक्त मंदिरात गेल्यानंतर जो प्रसाद. प्रसाद घेतो, तिथं मात्र आपली अत्यंत श्रद्धाभाव असतो. तिथं आपण वेस्ट करत नाही. खूप अत्यंत आत्मीयतेनं आपण खातो. मग बसवण्णांनी सगळ्याच दिवसभराच्या तुमच्या आहाराला तुमच्या मनामध्ये ही भावना असली पाहिजे. मग त्याच्यामुळे साहजिक आहे, तुम्ही चुकीचा आहार घेणार नाही, हं, हं. तुम्ही जास्त आहार घेणार नाही. आहाराच्या निमित्तानं म्हणून ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत, हो, हो. ते सगळं तुम्ही अव्हॉइड करणार. कारण बसवांना म्हणतायत, प्रत्येक घास हा म्हणजे प्रसाद समजून तुम्हाला खायचा आहे. तुम्ही हा प्रसादच आहे. वास्तव ते कर्नाटकामध्ये तर जेवणालाच प्रसाद म्हणतात. प्रसाद म्हणतात. हां. त्यामुळं त्यांचा त्या बघण्याचा तो रिस्पेक्ट जो आहे, तो हं, हं. वेगळेपण जे आहे. मग अन्न हे पूर्ण ब्रह्म. काही लोकांनी म्हटलं, काही लोकांनी आचरण केलं, परंतु आपण खूप आग्रहपूर्वक त्याच्याकडे खूप रिस्पेक्टनी बघतो. बरोबर. अन्न वाया जाऊ नये